सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध या विषयावर आपण चिंतन करत आहोत आणि आज शेवटचा दशक चालू आहे। त्यातला पहिला समास आहे 20वा दशक पहिला समास। आता यामध्ये काय होईल ऐकलेलंच पुन्हा ऐकावं लागेल। म्हणजे आत्तापर्यंत 19 म्हणजे 190 समासात जे आपण ऐकलंय ते पुन्हा आपल्या मनावरती ठासून बसलं पाहिजे। विसरून जातो ना आपण, आज प्रवचन उद्या विसरून जाऊ। आता हे आपण एवढं ऐकलंय ते विसरणं स्वाभाविक आहे, पण ते विसरलं जाऊ नये म्हणून ते कदाचित त्यातला काही भाग पुन्हा येण्याची शक्यता आहे। श्रीराम समर्थ। श्रीराम प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायू आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया या सगळ्यांना व्यापलेलं आहे। प्राणी असो, मन असो, मनाचा आवाका मोठा आहे ना, आत्ता इथं होतं कुठल्या कुठं जात। पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे, त्रिगुण आहे, अंतरात्मा मूळ माया या सगळ्यांना व्यापलेलं आहे कोणी? परब्रह्म। परब्रह्माने हे सगळं व्यापलेलं आहे। मग ज्याने व्यापलेलं आहे ते कोण आहे? निर्गुण ब्रह्म ते व्यापक। सगळ्यांना कवेत घेतले कोणी? त्या निर्गुण ब्रह्माने। निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेच आहे व्यापक, तरी हे सगटकी काही एक भेद आहे। श्रीराम जसं आपण म्हणतो की या सगळ्यांनी व्यापलेलं आहे। पृथ्वी पाहिलं तर जिकडे तिकडे पृथ्वी दिसते, पाणी दिसतंय, आकाश दिसतंय, त्या प्रत्येकाने थोडा थोडा अवकाश व्यापलेला आहे। आपण कितीचा अवकाश व्यापलेला आहे? आपलं 4 BHK असलं तरी 5 फूट बाय 5 फूट एवढं बेड आहे ना, तेवढंच आपण व्यापलेलं आहे। बाकी सगळं पाहुण्यांसाठी आहे, बरोबर आहे। पण आपण व्यापली, काही जागा आपण व्यापलेली आहे। मनाने किती व्यापली आहे? मनाचा आवाका मोठा आहे, मन जास्ती व्यापू शकतो। पृथ्वी तिच्या आवाक्याप्रमाणे तिने जागा व्यापलेली आहे। तसं प्रत्येकाला जेवढा आवाका शक्य आहे तेवढे जागा त्यांनी व्यापलेली आहे। पण या सगळ्यांना व्यापलेलं कोण आहे? तर ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे। निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेची व्यापक, तरी हे सगटकी काही एक भेद आहे। श्रीराम मग सगळ्यांनी व्यापले ते एक आहे का? नाही, म्हणजे प्रत्येकाची शक्ती वेगळी। मुंगीने मुंगीच्या एवढी जागा व्यापली, हत्तीने हत्तीच्या एवढी जागा व्यापली। प्रत्येकाची जशी कॅपॅसिटी तशी त्यांनी व्यापलेली आहे। त्यामुळे सगळे एक म्हणता येणार नाही। व्यापकपणा जरी असला तर त्या व्यापकपणामध्ये सुद्धा भिन्नता आहे। आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान। आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन। श्रीराम आत्मा आणि निरंजन एकच आहे असं वाटतं। मग आत्मा सगुण आहे का निर्गुण आहे असा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो।
त्यामुळे श्रोत्याच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो की हा आत्मा सगुण आहे का निर्गुण आहे. अनुमान धरून बसला कोण तो कैसा. आता त्याच्या मनामध्ये ज्या नाना प्रकारच्या शंका आलेल्या आहेत, काही गोष्टी त्यांनी गृहीत धरलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत. ऐका पहिली आशंका. त्याच्या मनात पहिली येणारी शंका काय, आशंका काय. अवघा गलबला करू नका, प्रगट करून विवेका प्रत्यय पाहावा. आता म्हणले समर्थ म्हणतात हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण गलबला करू नका म्हणजे गोंगाट करू नका. म्हणजे मनामध्ये अनेक विचारांची चलबिचल नको. आता सगळं ते काढून टाका आणि मन एकाग्र करा. शरीर पाडे सामर्थ्य वाढे, प्राणी व्याप करी निवाडे, परी पाहता मना एवढे चपळ नाही श्रीराम. आता बघा सगळ्यांनी व्यापलेले म्हणलं ना, शरीराने व्यापले, मनाने व्यापले, पृथ्वीने व्यापलेले. आता त्यांच्या व्यापकपणाचा आवाका केवढा आहे ते आपण पाहू. काय व्यापलंय तर शरीर पाडे समर्थ सामर्थ्य पाडे, प्राणी व्याप करी निवाडे. आपल्या शरीराची ताकद आहे तसा मनुष्य व्याप निर्माण करतो. एक दुकान, दोन दुकान, 5 दुकानं, हा व्यवसाय तो व्यवसाय तो, त्याचा व्याप. पण त्याच्या शक्तीनुसार त्याने व्याप वाढवलेला आहे. शरीर पाडे सामर्थ्य पाडे, त्याच्या शरीरात जेवढी ताकद आहे, कपॅसिटी आहे त्याची एखादा उद्योग व्यवसाय चालवण्याची, त्याच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांनी त्याचा व्याप वाढवला आहे. म्हणजे पहिला किती होता आपण म्हणल्याप्रमाणे की 5 फूट बाय 5 फूट एवढ्यात व्याप. आता त्यांनी त्याच्या सामर्थ्याने त्याचे आवाका वाढवला आहे. हा शरीराचा आवाका म्हणजे शरीराने केलेल्या कामाचा व्याप तो त्यांनी भरपूर वाढवला. किती वाढवला, त्याची कॅपॅसिटी तेवढा वाढवला. आता हे शरीराचं सामर्थ्य झालं. म्हणजे शरीराने जेवढा व्याप वाढवला त्याच्यापेक्षा मनाचा व्याप मोठा आहे. परी पाहता मना एवढे चपळ नाही श्रीराम. म्हणजे शरीर धावतो तो म्हणाले, शरीर की भाग घेतो. कोण मनुष्य शरीराने धावतो ना, म्हणजे त्याचं शरीराने धावण्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा मनाचं सामर्थ्य मोठं आहे. तो धावून किती लांब जावे त्याच्यापेक्षा मन कितीतरी लांब जात आहे. चपळपणा एके दिवशी पूर्णतः व्यापक नव्हे त्याशी, पाहता पृथ्वीच्या व्यापाशी सीमा आहे श्रीराम. मग हे चपळपण जे आहे ते मनाचं. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. हे मनाचं जे चपळपण आहे त्याच्यापेक्षा आहे. हे त्याला मनाचा व्याप जेवढं तुम्ही विचार करू शकाल तितकेपर्यंत बंद होऊ शकेल. त्यालाही काहीतरी मर्यादा. बरं म्हणले मग त्याच्यापेक्षा पृथ्वी तर खूप लांब आहे, मोठी आहे. पाहता पृथ्वीच्या व्यापाशी सीमा आहे श्रीराम. पृथ्वी किती जरी मोठी म्हटलं तरी त्याला चारी बाजूनी समुद्र असल्यामुळे त्याला मर्यादा आहे. म्हणजे त्याचा व्याप आहे, त्याने व्यापलेली जागा आहे, पण तिला मर्यादा आहे. त्याला समुद्राने मर्यादा आखून दिलेली आहे. तैसेचे आप आणि ते जे अपूर्ण दिसते सहज वायू चपळ समज एकदेशी श्रीराम. तैसाचे आप आणि ते तसंच पाणी आहे, त्यालाही मर्यादा आहे. तेज आहे, त्यालाही मर्यादा आहे. वायू आहे, त्याच्या चपळपणाला सुद्धा मर्यादा आहे. गगन आणि निरंजन ते व्यापक, ते पूर्ण व्यापक सघन, कोणी एक अनुमान तेथे असेच ना श्रीराम. मग सगळ्यात मोठं काय आहे तर गगन हे सगळ्यात मोठं आहे आणि निरंजन ते मोठं आहे. त्रिगुण गुणक्षोभिणी माया माईक जाईल विलिया, अपुढ एक दिशी दया पुढे व्यापकता नगडे श्रीराम. मग म्हणाले त्यापेक्षा त्रिगुण मोठं आहे का. म्हणजे त्रिगुण जरी मोठं असलं, सत्व रजतम हे 3 हे जरी मोठे असले तरी ते नाशिवंत आहेत, ते जाणार विलया. त्रिगुण गुणक्षोभिणी माया माईक जाईल विलया. हे त्रिगुण त्या त्रिगुणाचा म्हणजे त्या मायेपासून हे त्रिगुण निर्माण झाले. ज्याच्यापासून हे त्रिगुण निर्माण झाले ती माया पण
नाश पावणार आहे. दिसे भास ते सारे विश्व नाशिव. त्रिगुण गुणक्षोभिणी माया माईक जाईल विलया अपूर्ण एक दिशी तया पूर्ण व्यापकता नकडे श्रीराम. त्यामुळे हे सगळे जे आहेत ना ते अपूर्ण आहेत. कोण मनुष्य आहे, मनुष्याचं मन आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे, त्यानंतर त्रिगुण आहे, त्या त्रिगुणाला निर्माण करणारी माया आहे. पण याच्या व्यापकपणाला मर्यादा आहे. अपूर्ण एकदिशी तया पूर्ण व्यापकता नघडे. त्यांना पूर्ण असं व्यापकपण प्राप्त होत नाही. आत्मा आणि निरंजन हे दोहीकडे नामाविधान अर्थान्वये समजून बोलणे करावे श्रीराम. आत्मा आणि निरंजन याचा अर्थ समजून घ्यावा म्हणाले. आत्मा आणि निरंजन दोहीकडे नामाभिधान अर्थान्वये समजून बोलणे करावे श्रीराम. आता आत्म्याचं काय लक्षण? आत्मा मन अत्यंत चपळ, तरी हे व्यापक नव्हे की केवळ सूचित अंतःकरण निवळ करून पाहावे श्रीराम. आत्मा म्हणजे मन, हे मन जे आहे ते धावतंय, पण त्याला सुद्धा व्यापकपणाला मर्यादा आहे. सूचित अंतःकरण निवळ करून पाहावे. आपलं अंतःकरण शांत करावं आणि या प्रत्येकाला मर्यादा आहे का नाही याचा विचार करावा. विचार केला तर लक्षात येईल याच्या सगळ्या चपळपणाला मर्यादा आहे. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चहूकडे श्रीराम. आत्ता मन समजा आकाशात गेलंय, काय ढग दिसतोय, तो काय सीन दिसतोय गेलं, पण त्यावेळेला ते पाताळात नसणार आहे. म्हणजे एका वेळेला एके ठिकाणी मन कुठेतरी असेल, तिकडे असेल किंवा इकडे असेल म्हणाले, कारण त्याला पाहायचं आहे, आकाश पाहतोय. मग नंतर दुसरा विचार येईल त्यावेळेला ते खाली जाईल, पण खाली जाईल त्यावेळेवरती नसेल. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चहूकडे श्रीराम. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, सव्य वाम सव्य व्याप नाही दश दिशा. एकाकडे आहे म्हटलं तर दुसरीकडे नाही, कुठेतरी एके ठिकाणी असेल, पण परमात्मा मात्र सर्वत्र आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतोय. तो व्यापक कोण आहे? एक निर्गुण निराकार परमात्मा व्यापक आहे. बाकीच्या सगळ्यांच्या व्यापकपणाला मर्यादा आहे. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वामसव्य व्याप नाही दश दिशा श्रीराम. चहूकडे निशाणे मांडावी, एकसरी कैसी शिवावी, या कारणे समजून होई प्रत्यय आपणासे श्रीराम. म्हणाले 8 दिशा आहेत, एक वरतीने खाली अशा 10 दिशा आपण म्हणतो, पण आपल्याला साधारण 8 दिशा माहिती आहे. या 8 दिशाला 8 निशाणं लावली, म्हणजे ध्वज लावले 8 दिशा, तर एकाच धाग्यात कसे गुंता येतील म्हणाले, त्यालाही मर्यादा आहे. मग त्याप्रमाणे याला म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, पण ते अमर्याद आहे. काय? परमात्मा परब्रह्म अमर्याद. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला, वस्तुरूप निर्गुणाला म्हणजेच आहे श्रीराम. सूर्य आला तरी सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि काही ठिकाणी दिसतो, काही ठिकाणी दिसत नाही. परमात्मा तसा नाही, सर्व ठिकाणी तो व्यापक आहे. घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष, तोडू जाता निर्गुणाचं साम्यता आहे ते श्रीराम. म्हणाले त्याला घटाकाश म्हटलेले, मठाकाश म्हटलेले. घट म्हणजे मडकं मातीत, ते बोळका असेल, माठ असेल, मटका असेल, तर त्याच्यामध्ये जेवढी आत जागा आहे म्हणजे पोकळी आहे, त्याच्यामध्ये आकाश आहे. पण त्याला मर्यादा आहे. त्याला म्हणले मठाकाश, त्याला म्हणले घटाकाश. पण हे मूळ जे आकाश आहे त्या सगळ्याला व्यापून आहे, आतही आहे आणि बाहेरही आहे. तसा निर्गुण निराकार परमात्मा हा अंतर्बाह्य आहे.
घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष तुळू जाता निर्गुणा साम्यता येते श्रीराम. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोन्हीचा अनुभव प्रत्यास येथे घ्यावा श्रीराम. ब्रह्मीचा अंश आकाश म्हणजे ब्रह्माला जर जाणायचं असेल तर म्हणजे तुम्ही आकाशाला जाणून घ्या, म्हणजे ब्रह्माला जाणल्यासारखं आहे. म्हणजे आकाश जसं सर्वत्र आहे तसा हा परमात्मा सर्वत्र आहे. फक्त ते कळण्यासाठी त्याच्यापेक्षा जो व्यापक आहे. पण आपल्याला आपली मर्यादा आहे बुद्धीची, त्या बुद्धीच्या मर्यादेत ते आकाश आपल्याला दिसतंय आणि ते सर्वत्र व्यापक आहे एवढं कळतंय. कल्याणातलं आकाश वेगळं आहे, पंढरपूरचं आकाश वेगळं आहे का अमेरिकेतलं आकाश वेगळं आहे, ते सर्व ठिकाणी एकच आहे. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस. आत्म्याचा अंश कोण आहे? मन. आपल्या हे सगळं कशासाठी? मनाला बरं वाटावं म्हणून चाललंय. मनाला बरं वाटलं की आत्म्याला बरं वाटतंय, तर त्याचा अंश आहे मन, त्या आत्म्याचा अंश आहे. गगन आणि हे मन कैसे होतील समान. जसं गगन म्हणजे आकाश हा त्या ब्रह्माचा अंश आहे, तसं मन हे सुद्धा त्या आत्म्याचा अंश आहे. म्हणजे मन म्हणजे आत्मा असं म्हणता येईल का? जसं आकाश म्हणजे परब्रह्म म्हणता येणार नाही, तसंच मन म्हणजे सुद्धा आत्मा म्हणता येणार नाही. पण थोडंफार आपल्याला लक्षात येतं, मनाला बरं वाटल्यानंतर त्या आत्म्याला बरं वाटतं एवढं वाटतं. गगन आणि हे मन कैसे होते समान. मननशील महाजन सकळी जाणते श्रीराम. हे कोण जाणतं? मननशील महाजन. महाजन जाणतात म्हणजे महाजन नावाचा आडनावाचा मनुष्य का नाही. महाजन म्हणजे ज्ञानी मनुष्य, ज्ञानी माणसं हे जाणतात. मननशील म्हणजे जो विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो, तो जाणू शकेल. मननशील महाजन सकळही जाणते श्रीराम. मन हे पुढे वावडे मागे अवघेची रीते पडे पूर्ण गगना साम्यता घडे कोणे प्रकारे श्रीराम. म्हणून मन आणि आकाश सुद्धा एक म्हणता येत नाही. आकाशाला व्यापकपणा आहे, मनाला व्यापकपणा आहे, पण मन हे पुढे धावतंय, मागं रिकाम आहे म्हणाले. पण आकाश तसं नाही, म्हणून त्याला मनाला आणि आकाशाला सुद्धा साम्यता देता येत नाही. मन हे पुढे वावळे मागे अवघेच रीते पडे पूर्ण गगना साम्यता घडे कोण्या प्रकारे श्रीराम. परब्रह्म हे आचळ आणि पर्वतासे म्हणते आचळ दोन्हीमध्ये केवळ दोन्ही एक केवळ कैसे म्हणावे श्रीराम. असं म्हटलंय. परब्रह्म हे अचळ आहे, म्हणजे कुठं जात नाही येत नाही. ते सदैव आहे. परब्रह्म हे सदैव आहे म्हणजे अचळ आहे, ते कुठं जात नाही येत नाही. एके ठिकाणी आहे म्हणजे तो सर्व ठिकाणी तेच आहे. मग म्हणले तो पर्वत सुद्धा अचळ आहे, तो पण हलत नाही. पर्वतही हलत नाही म्हणून त्याला अचळ म्हटलंय. आणि हे परब्रह्म सुद्धा अचळ आहे, पण परब्रह्माला या पर्वताची उपमा देता येईल का? नाही देता येणार. कारण बुलडोजर लावला तर ते पर्वत सपाट करून टाकतात. आता आपण बघतोय पहाडाच्या पहाड ते बुलडोजर लावले, पाडत 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 रस्ते मोठे करत गेले. त्यामुळे त्याला अचळ जरी म्हणता आलं तर तो कायमचा अचळ नाही, पण परब्रह्म अचळ आहे. म्हणजे दोन्हीलाही अचळ म्हटलं तरी परब्रह्म वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. शेतात नांगराला झोपणारा बैल आणि शंकर ज्याच्या पाठीवर बसतात तोही बैल, पण त्याला म्हटलंय नंदी बैल. आता तो जरी दोन्ही बैलच असले तरी त्यांची साम्यता आहे का? साम्यता नाही. दोघांनाही पशु म्हणता येईल, पण तो वेगळा आणि हा वेगळा. पंख दोघांनाही आहेत, चिमणीलाही पंख आहेत आणि गरुडालाही पंख आहेत. म्हणजे ज्या गरुडाच्या पाठीवर भगवान महाविष्णू बसतात त्यालाही पंख आहेत आणि यालाही पंख आहेत. इथं गरुड नावाचे पक्षी आहेत त्यालाही पंख आहेत, पण तो वेगळा. म्हणजे त्याचं सामर्थ्य तो वेगळा, याचा अर्थ त्याचं सामर्थ्य वेगळं. दोघांना पंख असले ते दोघांच्या पंखातल्या बळाचं सामर्थ्य वेगवेगळं आहे. परब्रह्म हे अचळ आणि पर्वतासे म्हणते अचळ दोन्ही एक केवळ कैसे म्हणावे श्रीराम. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान हे तिन्ही कैसे होते समान आहे याचा प्रत्यय मनानं कळून पाहावा श्रीराम. ज्ञान हा शब्द तिन्ही ठिकाणी येतो.
ज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान हा शब्द आहे, अज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान हा शब्द आहे, आणि विपरीत ज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान हा शब्द आहे. पण तिन्ही एक आहेत का? नाही, तिन्ही वेगळे आहेत. ज्ञान म्हणजे सर्व गोष्टीची जाणकारी, सर्व गोष्टीचं आपल्याला असणारं ज्ञान, मग ह्याला ज्ञान म्हणतात. आता अज्ञान म्हणजे काय? की अमुक एक गोष्ट तुला माहिती आहे का? म्हणजे मला माहित नाही, म्हणजे त्या गोष्टीविषयी ह्या माणसात असणारं अज्ञान आहे. आणि विपरीत ज्ञान म्हणजे काय? तर 4 आंधळी माणसं एकत्र जमलेली होती आणि त्याला सांगितलं हत्ती कसा आहे सांगा. एकाच्या हाताला त्या हत्तीचे पाय लागले, तो म्हणतो केळीच्या खांबासारखा आहे. एकाच्या हाताला ती शेपटी लागली, तो म्हणतो सुतळीसारखा आहे. म्हणजे या ज्ञानाला ज्ञान आहे, पण ते विपरीत ज्ञान आहे. एकाचं एक समजणं याला विपरीत ज्ञान म्हटलंय. जे समोरची बिल्डिंग आकाशाला टेकली असं ज्ञान आपल्याला झालं, पण त्या टेरेसवर जाऊन बघितलं की आकाशच आहे. या ज्ञानाला विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे. ज्ञान म्हणजे सर्व गोष्टीचा अभ्यास, आणि अज्ञान म्हणजे त्या गोष्टी माहीत नसणं. अज्ञान म्हणजे नेणणे, आणि विपरीत ज्ञान म्हणजे देखणे एकाचे एक. विपरीत ज्ञान म्हणजे आहे एक आणि ह्याला दिसते दुसरंच, विपरीत ज्ञान म्हटले. म्हणजे आरशाची खोली होती, त्याच्यामध्ये हा मनुष्य गेला. म्हणजे त्याला भांग पाडायचा म्हणून गेला, तर का माणसं एवढी. हो म्हणून मी एवढं कसं, इतकी माझी रूपं कुठनं आली? अरे बाबा तुझी रूपं नाही, तू एकटाच आहे. ते सगळं तुला निर्माण झालेला भास आहे, त्याला विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे. जाणणे नेणणे वेगळे केले, ढोबळे पंचभूती कुरले, विपरीत ज्ञान समजले पाहिजे जीवे श्रीराम. जाणणे आणि नेणणे वेगळं केलं तर पंचमहाभौतिक हे सगळं पृथ्वी आप तेज वायू असं आपल्याला दिसायला लागतं. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, जीवात्माचे होय शिवात्मा पुढे, शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. हा द्रष्टा कोण? निर्गुण निराकार परमात्मा. हा सगळं पाहतोय ना, आपण काय करतोय? आता पितृपंधरवडाच चालू आहे. आपण गेल्यानंतर इथे चित्रगुप्त आहे. यम त्या चित्रगुप्ताला विचारतो, ह्या माणसाने काय काय आयुष्यात केलं, पुण्यकर्म पापकर्म. तर तो त्याची डायरी काढतो, म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे कॉम्प्युटर काढतो. सगळं दिसतंय काय काय केलं, चांगलं केलेलं दिसतंय, वाईट केलेलं दिसतंय, आणि त्याप्रमाणे तो त्याचं फळ देतो. म्हणजे हा द्रष्टा आहे. या विश्वामध्ये कुठे काय चाललंय आपल्याला CCTVमध्ये माणसाचं शरीर दिसेल, पण त्याच्या मनात काय चालले तो CCTV बघू शकणार नाही. पण हा द्रष्टा, हा साक्षी आहे, तुमच्या मनात काय चाललंय तेही जाणणार आहे. म्हणजे द्रष्टा साक्षी, त्यालाच काय म्हटलंय? अंतरात्मा म्हटलंय. आतला आत्मा, अंतरात्मा. मग अंतरात्म्यालाच काय म्हणलंय? या जीवामध्ये तो आहे म्हणून त्याला जीवात्मा म्हटलंय. मग एखाद्या जीवाला आपण म्हणतो याच्यामध्ये देव आहे, हा आत्मा, त्याचा आत्मा दुखवू नका, त्याला जीवात्मा, एका जीवामध्ये असणारा आत्मा त्याला जीवात्मा म्हटलेला आहे. आणि जीवात्मा म्हणजे अज्ञानी अवस्था आहे, आणि शिवात्मा म्हणजे ज्ञानी अवस्था आहे. अज्ञानी मनुष्य आहे आणि ज्ञानी मनुष्य आहे. ज्ञानी मनुष्य म्हणजे शिवात्मा. जीव आणि शिव एकाच खांद्यावर बसलेले पक्षी आहेत म्हणाले. एक अज्ञान मूलक आहे आणि एक ज्ञान मूलक आहे. त्या अज्ञानाचं ज्ञानामध्ये रूपांतर झालं की शिवात्मा होतो. आधी आंबट कैरी आहे, पुढे ती पिकली की गोड लागते, तसं आधी अज्ञान आहे. पण सत्संगामध्ये गेल्यानंतर आपलं मन परिपक्व होऊन जातं आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते. ते जीवात्मा शिवात्मा होतो. देहबुद्धी ही आत्मबुद्धी होऊन जाते. जीवात्माची होय शिवात्मा पुढे, शिवात्मा तोची जीवात्मा
जन्म घेतो श्रीराम. पुढे हाच नाना प्रकारचे कर्म करतो आणि पुन्हा जन्माला येतो आपलं आपलं कर्म केलेलं भोगण्यासाठी. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण भंगे, संभवामि युगे युगे ऐसे हे वचन श्रीराम. या आत्म्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. ज्याला जन्म घ्यायचा नसेल त्याने आपल्या वासना म्हणजे इच्छा हळूहळू हळूहळू कमी करत आणल्या की मग काही आता मागणं नाही, आत्ता गेलं तरी चालेल अशी मनाची. हो मृत्यू आताची घडो युगांती, सन्मार्ग टाको निवले जाते. असं झालं की मग मुक्ती आहे. कारण काही इच्छा राहिली तर परत यायचं आहे ना. म्हणजे मागच्या जन्मामध्ये केलेली सगळी पापं या जन्मामध्ये भोगून संपवायची. जी काही ह्या जन्मातली कर्म आहेत ती पण आपल्या वाटाला येतच असतात. त्यातली काही भोग असतील ते भोगून संपवायचे आणि नवीन जे केलेलं आहे ते सगळं भगवंताला अर्पण करून टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या जन्मासाठी काही शिल्लक राहत नाही. आत्मत्वी जन्म मरण लागे म्हणजे आपण जर कुणात गुंतून गेलो, मी गेलो याचं काय होईल म्हणजे ये पुन्हा काय अडत नाही हो. आपण गेल्याने काय अडतंय? सगळं व्यवस्थित चालतंय. पण आपण गुंतून पडतो ना. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण भंगे, संभवामि युगे युगे ऐसे वचन श्रीराम. परमात्मा पुन्हा पुन्हा अवतार घेतो कारण ह्या अज्ञान जीवाचा उद्धार करायचा असतो. त्याला तो संतरूपाने अवतार घेतो. जीव एकदेशी नर विचारे झाला विश्वंभर, विश्वंभराचे संसार चुके ना के श्रीराम. जीव हा एकदेशी आहे. जीव म्हणजे आपला काय म्हणतो, माझ्या जीवाला कसरी वाटतंय म्हणजे आपला जीव आहे. हा जीव आहे म्हणून आपण जीवात्मा म्हणतो त्याला. हा आपल्या एकदेशी म्हणजे शरीरापुरताच विचार करणार आहे किंवा फार तर आपल्या कुटुंबापुरता विचार करणार आहे. पण ज्या वेळेला तो विश्वाचा विचार करायला लागतो त्यावेळेला त्याला विश्वंभर असं म्हटलेलं आहे. तुमच्या विचाराची परिपक्वता मोठी मोठी होत जाणे. म्हणजे मागे एक सांगितलंय उदाहरण, म्हणले हे सगळं मी केलं. सत्संगाला जाण्याच्या आधी म्हणत होता हे सगळं मी केलं. मग सत्संगाला जायला लागल्यानंतर म्हणतो हे सगळं आपण केलं बरं का. मग तो सगळ्या पुढे आणखीन सत्संगामध्ये जायला लागला तसं म्हणलं हे सगळं देवाने केलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा देवाचं आहे, देवाच्याच चरणी राहणार आहे. म्हणजे जशी जशी मनाची प्रगल्भता वाढेल तसा तसा तुमचा व्यापकपणा वाढत जाईल. म्हणून त्याला काय म्हटलं, नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य करू. नराचा नारायण होण्याची कला ह्या मनुष्य देहामध्ये आहे. तुम्हाला विश्वंभर पण होता येईल. तुमच्या मनाची व्यापकता जेवढी वाढेल, जेथे जातो तेथे माझी भावंडे आहे. जीव एकदेशी नर विचारे झाला विश्वंभर, विश्वंभरा संसार चुके ना के श्रीराम. विश्वंभर जरी झाला तरी त्याला व्याप करावाच लागतो. आता तुम्ही जो काही व्याप वाढवाल म्हणजे जेवढी माणसं तुम्ही जोडाल त्यांचा विचार तुम्हाला करणंच आहे. ज्ञान आणि अज्ञान वृत्तीरूपे हे समान निवृत्तीरूपे विज्ञान झाले पाहिजे श्रीराम. अज्ञानाचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं आणि ज्ञानाचं रूपांतर पुढे विज्ञानामध्ये झालं पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये निवृत्तीचे विचार आले पाहिजे. आता वाचत असा निवृत्तीचा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढवले, नाना विकाराचे वळले ते हे ज्ञान श्रीराम. ज्ञानाने हे सगळं ब्रह्मांड कसं निर्माण झालं, कसं अस्तित्वात आहे, कसं नाश पावणार आहे हे सगळं ज्ञानाने कळतं. आठवे देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे श्रीराम. आठवा देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे. आठवा देह जे आहे त्याला ब्रह्मांडाचं म्हटलेलं आहे. म्हणजे या विज्ञान आपल्याला प्राप्त झालं. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विशेष ज्ञान कशाला म्हटलंय?
आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन म्हणजे विशेष ज्ञान. जाणणे आपणासे आपण या नाव ज्ञान, त्याला विज्ञान म्हणलेलं आहे. विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे श्रीराम, म्हणजे विदेही अवस्था त्याला प्राप्त होते. आत्तापर्यंत देह म्हणजेच मी अशी जी त्याची भावना होती, त्याची भावना होऊन जाते आत्मा म्हणजे मी, परमात्मा म्हणजे मी, मीच सर्वत्र भरलेले आहे, अशी त्याची व्यापकता वाढत जाते मनाची. इथे श्री दासबोधे कृषी शर्माने पूर्णापूर्ण निर्गुणाम समाज प्रथम श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ संसार दाहला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृती सोडाले, सहजचे अनिर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचेने साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तोपाचा भूताचा, कर्ता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, उगेच भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. श्री दासबोधे कृष्णवाले ब्रह्म निर्गुणाम समाज दशम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती मितीना दर्शना संत संगाला, कल्लरी टाळ वाजताना, कल्लरी टाळ वाजताना, नाचते भक्त प्रेमात्यंत गुंतले चित्त हरी भाई, गुंतले चित्त हरी भाई. गडोला भाव विठाबाई, आरती पंढरीश प्रभुची, कमल जापदी विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटी. महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद प्रतिपालक, गजानन महाराज की
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ।